हुड़केश्वर पुलिस स्टेशन के डीबी पथक ने पेट्रोलिंग के दौरान बड़ी कार्रवाई की है। टीम को सूचना मिली थी कि कुछ संदिग्ध लोग अंधेरे में हथियारों के साथ छिपे हुए हैं। छापेमारी में पुलिस ने 3 आरोपियों को पकड़ा, जबकि 2 आरोपी मौके से फरार हो गए। गिरफ्तार आरोपियों के पास से 2 धारदार चाकू, मास्क, ग्लव्स, नायलॉन की रस्सी और एक पल्सर बाइक और मोबाइल जब्त किए गए, जिसकी कुल कीमत लगभग 1,76,000 रुपए बताई जा रही है। पुलिस का कहना है कि सभी आरोपी पुराने आपराधिक रिकॉर्ड वाले हैं और उन पर चोरी व जबरी चोरी के मामले पहले से दर्ज है। फरार आरोपियों की तलाश जारी है और पुलिस यह जांच कर रही है कि आरोपी किस वारदात की योजना बना रहे थे। पोलीस ठाणे हुडकेश्वरचे डीबी पथक के एपीआय भलावी, संदीप पाटील, गोपाल देशमुख आणि दिनेश गाडेकर हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळालेली होती की काही इसम एक अंधारामध्ये दबा धरून बसलेले आहे आणि त्याच्याकडे काहीतरी घातक शस्त्रे आहे। त्यावरून आम्ही त्याला छापा टाकून आमच्या डीबी पथकाने त्याला ताब्यामध्ये घेतलेला आहे। त्यांच्याकडे धारदार 2 चाकू, ग्लोव्ज, मास्क, नायलॉन दोरी, एक पल्सर गाडी आणि 4 मोबाईल असा टोटल 1,76,000 रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडे मिळून आलेला आहे। त्यामध्ये आम्हाला 3 आरोपी घटनास्थळावरच ताब्यात घेण्यात आले आपल्या पथकाने। 2 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले होते। टोटल 5 आरोपी होते तिथे। 3 आरोपींना आपण तात्काळ अटक केलेली आहे। अटक करून त्यांचे माननीय न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केलेली आहे। ते 2 आरोपी जे पाहिजे आहे ते कुठे आहे, त्याचा ठाव ठिकाणा कुठे आहे याचा आपण शोध घेत आहोत आणि हे कुठे दरोडा टाकणार होते आणि काय प्लॅनिंग करणार होते याबाबत अधिक तपास आमचे एपीआय भलावी हे पुढील तपास करीत आहे। आमचे डीबी पथकाचे एपीआय भलावी, संदीप पाटील, गोपाल देशमुख, दिनेश गाडेकर आणि संतोष सोनटके यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे। आणि जे आरोपी आम्ही 3 ताब्यात घेतलेले आहेत, 3ही आरोपी हे रेकॉर्डेड गुन्हेगार आहे। त्यांच्यावर बॉडी ऑफेन्स, चोरी आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहे असलेले आरोपी आहे। आणि जे 2 वॉन्टेड आरोपी आहे त्यांच्यासुद्धा चोरीचे आणि असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे।